या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्कार, श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। बघा, उद्या दसरा आहे आणि दसरा म्हटलं तर महिलांना बरेच काही कार्य करायचे असतात घरात। बोलता बोलता दसरा सुद्धा आला। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्याला दसऱ्याच्या दिवशी घरात कुठली कामं करायची आहे त्याचबद्दलची माहिती सांगणार आहे। आणि मेन म्हणजे सरस्वती पूजन करायचं असतं। या दिवशी शस्त्र सुद्धा पूजायची असते, त्याचबद्दल आज आपण माहिती सांगणार आहे। तर बघा, साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त हा दसरा आहे। अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो। या दिवशी तुम्ही सोनं, चांदी, जागा, गाडी वगैरे तुम्ही सगळं खरेदी करू शकता। या दिवशी खरेदी करताना कुठल्या गोष्टींचा मुहूर्त बघावा लागत नाही। बघा, मग तुम्हाला उद्या काय खरेदी करायची असेल तर तुम्ही आवर्जून खरेदी करू शकता। त्याचबरोबर उद्या सकाळी उठून आपल्याला कुळाचार सुद्धा करायचा असतो। म्हणजे ज्यांच्याकडे काही 10व्या दिवशींचे जे कुळाचार आहेत त्यांनी उद्या सकाळी तुम्ही करू शकता। बघा, काही ठिकाणी 9मीला कुळाचार केला जातो, म्हणजे आज करायचा आहे, तर काही ठिकाणी 10मीला कुळाचार केला जातो। आता उद्या तुम्हाला काय करायचं आहे, अर्थात सकाळी उठून आपल्याला उंबऱ्याला हळदीचं लेपन सुद्धा करायचं आहे। मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायला विसरू नका आणि स्वस्तिक हे कुंकवाने काढायचं आहे। मग आपलं स्वतःचं घर असो किंवा भाड्याचं घर असो तरी पण आपण स्वस्तिक काढायचं आहे, आपल्याला सेवा करायची आहे। आणि आपण बघा, दसऱ्याच्या दिवशी तोरण लावत असतो, झेंडूच्या फुलांची तोरण लावत असतो। मग ते तुम्ही तुमच्या घराला लावत असाल, जर गॅलरी असेल तर गॅलरीला, तुमच्या जे पण गाड्या असतात छोटी मोठी, सायकल असो, ते प्रत्येकाची ते सुद्धा आपले शस्त्र, आपण आपली त्याची सुद्धा पूजा करायची असते। गाडी वगैरे काय असेल ते स्वच्छ धुवून घ्या। आता गाडी धुताना तुम्हाला सांगते, गाडी धुताना ज्या पाण्याने आपण गाडी धुणार आहोत त्या पाण्यात थोडे खडे मीठ घाला, हळद टाका, गोमूत्र टाका आणि त्याने तुम्हाला तुमची गाडी धुवायची आहे। गाडीची पूजा करायला उद्या विसरू नका। आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत आहेत, पण कधी कधी इतकी गडबड असताना नवरात्रीच्या कालावधीमध्ये मला माहिती आहे आपण सगळे बऱ्याच कसरतीने आपण सेवा केल्या आहेत आणि त्याची सांगता करायची वेळ आलेली आहे। बघा, आपल्याला कुळाचार करायचा असतो। कुळाचार म्हणजे काय, कुळाचार कसा करायचा, देवी आईची ओटी भरतो, हा सुद्धा एक कुळाचार आहे, महत्त्वाचा भाग आहे। कन्यापूजन करतो, हा सुद्धा कुळाचारातला एक महत्त्वाचा भाग आहे। आता पूर्णाचे दिवे तर लक्षात घ्या, दिवे तुम्ही आता प्रत्येक गावात प्रत्येक समाजात वेगवेगळी पद्धत असते, त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं आहे। ते कसे करायचे, काय करायचे, ते तुमच्याकडे जी पद्धत आहे ते तुम्ही पाळावं। मी काहीतरी सांगते, कोणी काहीतरी सांगतं, ठीक आहे, तुम्ही ऐकू शकता, पण कुळाचार कुठल्या पद्धतीने करायचा हे प्रत्येक जातीमध्ये, प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी पद्धतीने केला जातो। आणि आता आपण पण तोच करावा, जे तुमच्या घरात तुमच्या पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला करायचे। आता हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तर काय आहे, तर उद्या तुमच्या मुलांकडनं तुम्ही सरस्वती पूजन करून घ्यायचं आहे। सरस्वती बुद्धीची देवता आहे। आपलं शस्त्र म्हणजे काय, आपल्याकडे जे काही हत्यारे आहेत तुम्ही वापरता, मग शेतकरी म्हटलं तर शेतीचे जे हत्यारे आहेत ते तुम्ही वापरू शकता। आता आपण एखाद्या कंपनीमध्ये पण त्यांची पूजा केली जाते। घरात सुद्धा इलेक्ट्रिकल मशीन आहे, त्याचा आपण वापर करतो। मग त्याच्यामध्ये फ्रीज आलं, मशीन आलं किंवा आपलं मिक्सर आलं, काय असेल ते तुमच्या घरात, ते सुद्धा एक शस्त्रच आहे। त्याचा वापर आपण केला जातो, आपल्याला त्याची गरज असते, त्याची सुद्धा उद्या तुम्हाला विधिवत पूजा करायची असते। आता पूजा म्हणजे काय, हळद कुंकू अक्षता अर्पण करणं आणि ते ओवाळणं। त्याबरोबर मुलांच्या बाबतीत म्हटलं तर शस्त्र काय, तर आपले पुस्तक। तर ह्या दिवशी आपल्याला आपल्या शस्त्रांची सुद्धा पूजा करायची असते। गाडी झाल्यावर गाडीच्या चावीची सुद्धा पूजा करायची असते। मग तुम्ही क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल, ते सुद्धा तुम्हाला एक तुमचं शस्त्र आहे, त्याचा वापर करत असतो। मग आपण तर त्याची सुद्धा पूजा आपल्याला करायची आहे। ते कशी करायची ते आज आपण बघणार आहोत। तर चला, सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला उद्या सरस्वती पूजन करायचं आहे। आता सरस्वती पूजन म्हणजे काय, सरस्वती ही बुद्धीची देवता आहे। प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं की आपल्या मुलाची आर्थिक प्रगती, मानसिक प्रगती, शारीरिक प्रगती आणि त्याच्याबरोबर त्यांना विद्याप्राप्ती व्हावी। जो मुलगा प्रामाणिकपणे कष्ट करत असतो, अर्थात त्याच्यावर माता सरस्वतीची अखंड कृपा असते, यात काही शंकाच नाही। आता तुम्हाला उद्या काय करायचं आहे, उद्या आपल्याला आपल्या मुलांकडनं सरस्वती पूजन करून घ्यायचं आहे। आता सरस्वती पूजन करताना आपल्याला आपल्या शस्त्रपूजा पण करायची असते। आता शस्त्र म्हणजे काय, ज्यांच्याकडे शस्त्र असतील, म्हणजे आता समजा कोणी म्हणेल की आता आमचं शस्त्र काय आहे, तर लॅपटॉप आहे, ट्रायपॉड आहे, मोबाईल आहे। आणि बघा, घरात पण बघा आपल्याकडे अवजार असतं, चाकू, सुरी असतं, त्याची पण तुम्ही पूजा करू शकता। त्याच्यापेक्षा पण महत्त्वाचं माझ्यासाठी आहे की माझं ज्ञान, माझं शस्त्र आहे, माझं ज्ञान, माझे शस्त्र हे सगळं माझे ग्रंथ आहेत, ज्या मी दर दसऱ्याला पूजा करायची असते। कारण आपल्याला आपल्या मुलांच्या वह्या पुस्तकांची पण पूजा करायची असते। आता बघा, सरस्वतीचं जो काही यंत्र आहे, हे सरस्वती यंत्राची आपल्याला पूजा करायची असते। तर बघा, मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेले आहे, तर तो यंत्र काढून घ्यायचा आहे। ते तुम्हाला पाटी पेन्सिलने काढा। आता आजकाल पाट्या मिळत नाही, पण पाटी पेन्सिल असेल तर तुम्ही
पाटी पेन्सिलने म्हणजे पाटीवर काढू शकता पेन्सिलने, किंवा तुम्ही एका नोटबुक किंवा एका पानावर त्याची काढून यंत्र काढून त्याची तुम्ही पूजा केली तरी चालते. तर या शस्त्राबरोबर आपल्या घरात चाकू, सुरी जे शस्त्र आहे आपण वापरतो डेलीला, किंवा आजकाल विळी पण फार कमी झाले. विळी म्हणजे काय, आपण ज्याने कापतो त्या विळी तुम्ही ठेवू शकता, किंवा नांगर असतं, आपले शेतीचं अवजार असतं, त्याची तुम्ही पूजा करू शकता. आणि मेन म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला ज्ञानाचं पण, म्हणजे आपले जे ज्ञान आहेत, जे ग्रंथ आहेत, ह्याची पण आपल्याला पूजा करायची असते. कारण ज्ञान हे दान सगळ्यात मोठं दान असतं. म्हणून फक्त माझं ज्ञान मलाच नाही, माझं ज्ञान जगापर्यंत कसं जाईल, किंवा जे मला थोडंफार माहिती आहे ते तुमच्यापर्यंत कसं पोहोचेल, हा माझा नेहमी प्रयत्न असतो. तर बघा, इथे सगळे तुमच्याकडे जे ग्रंथ आहेत त्याची तुम्हाला पूजा करायची आहे. हळद कुंकू अक्षता लावायचे, त्याची तुम्हाला पूजा करायची आहे. आता हे सगळं पूजा करून झाल्यावर एक विशेष उपाय तुम्हाला करायचा आहे. बघा, शाळेतील मुले आता माता सरस्वती म्हणजे आपल्याला विद्येची देवता, विद्येच्या देवतेची पूजा करायची असते. आता या दिवशी वडिलांनी मुलांच्या जिभेवर सोनं किंवा दर्भाच्या काडीने ऐम असं लिहायचंय. आपण ललिता पंचमीला केलं बघा, सेम तसं तुम्हाला करायचंय. तर वडिलांनी करायचं आहे. आमची मुलं दुसऱ्या गावाला शिकायला आहेत, त्यांनी स्वतः त्यांना एम काढता येईल का, कारण तो त्यांना एम काढला तर त्याला उलटा काढला जातो. तर मग त्यांना सांगा की जे दुसऱ्या गावाला शिकायला असेल तर त्यांना सांगा की कोणाकडून तरी दर्भाच्या काडीने आपल्याला एम काढून घ्यायचा आहे. अर्थात ती दर्भाची काडी किंवा सोन्याची काडी असेल तर आपल्याकडे तो धातू असेल, सोन्याची किंवा दर्भाची काडी असेल तर तो मधात बुडवायचा आणि मुलांच्या जिभेवर एम लिहायचा. आता वडील नसतील तर अशा वेळेस आई करू शकते. माझा मुलगा बाहेरगावी शिकायला आहे तर काय करायचं, मग तिथे कोणाला तरी सांगा की आय थिंक दसरा आहे त्याच्यामुळे मुले घरी आलेले असतील. आता विद्या प्रत्येकाला हवी असते, मग कॉलेजला जाणार असेल, शाळेत असतील, बालवाडीत असो, नर्सरीत असो, सगळ्यांसाठी तुम्ही करू शकता. त्याच्या आतही मुलं तुम्ही करू शकता, म्हणजे 6 महिन्याच्या वरच्या मुलांना तुम्ही मत देऊ शकता. त्याच्या आत प्रयोग करू नका, कारण लहान बाळ असतं, त्यांना जीभ बाहेर काढता येत नाही. उगाच आपण जबरदस्तीने करायला गेलो तर त्यांना त्रास होईल. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्या आत 6 महिन्याच्या आतल्या बाळांना तुम्ही हा प्रयोग करू नका. आता अजून एक काय करायचं आहे, आता ताट घ्यायचं आहे, ताटात तांदूळ घ्यायचे. ताटात या तांदळावर तुम्हाला आपल्याला श्री महागणाधिपतये नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री महासरस्वती नमः, श्री स्वामी समर्थ हे मंत्र तुम्हाला यावर लिहायचे. आता कसं लिहायचे ते तुम्हाला सांगते. बघा, एका तांदळावर एक अक्षर डबल अक्षर आलं तरी चालेल. म्हणजे आपण श्री स्वामी समर्थ किंवा श्री लिहिणार आहोत तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही श्री महागणाधिपतये नमः म्हणजे एका अक्षरावर एक डबल अक्षर आलं तरी चालेल. या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाले असेल. आता हे करून झाल्यावर हे ताट पूजेजवळ ठेवा. आता हे पूजा करून घ्यायचे आहेत, कारण आता हे शेवट करायचं आहे. हे बरोबर पूजा करून झाल्यावर हे काय करायचं, आता हे तांदूळ तुम्ही तुमच्या धान्यामध्ये टाकून देऊ शकता. या पद्धतीने तुम्हाला उद्या हे सगळं पूजा करायचे आहेत. घरात जेवढे ग्रंथ असतील तेवढे काढा, जेवढे शस्त्र असेल तेवढे काढा. त्याचबरोबर सरस्वती पूजन करायचे आहे. तर घरात 1-2 जेवढी मुले असतील तेवढ्या सगळ्यांची नोटबुक काढा आणि हे सगळं मुलांकडनं करून घ्या. म्हणजे नोटबुक पूजन असेल किंवा सरस्वती पूजन आहे, हे जे चिन्ह आहे ते त्यांना काढायला शिकवा, की जेणेकरून ते स्वतः शिकतील. आणि हे जे चिन्ह तुम्हाला दिसते ना, हे चिन्ह त्यांना काढायला शिकवा. आणि त्याचबरोबर मुलांचे ते बुक्स पण त्यांची पण पूजा करायला त्यांना लावा. या पद्धतीने तुम्हाला उद्या पूजा करायची आहे. आता तुम्ही बघितलं की मुलांकडनं आपल्याला कुठली पूजा करून घ्यायची. आता मी जे तुम्हाला तांदळाचा उपाय जो सांगितलाय, आणि मुलांना जर स्वतः लिहिता येत असेल तर त्यांनी आवर्जून लिहा. आणि मासिक धर्माचे 4 दिवस आपल्याला पाळायचे असतात, त्यामुळे मुलांकडनं ह्या सगळ्या सेवा तुम्ही करून घ्या. आणि वडिलांनी त्यांच्या जिभेवर म्हणजे मुलांच्या जिभेवर एम असेल हा उपाय तुम्ही करून घ्या. तर आजच्यासाठी इतकंच. झालेली स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असेल तर कमेंट करून नक्की विचारा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.